गोंदी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी। सुपरकॉप अमोल गुर्ले यांनी आवळल्या फरार आरोपीच्या मुसक्या, गुन्हेगारांना दिला सक्त इशारा। जालना गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गौण खनिजाची चोरी आणि वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करत गोंदी पोलिसांनी दीर्घकाळापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला गजाआड केले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय अमोल गुर्ले यांनी अत्यंत शिताफीने ही कामगिरी केली असून या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। काय आहे प्रकरण? गोंदी पोलीस ठाण्यात मागील काही दिवसांत अवैध गौण खनिज प्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते। यामध्ये प्रामुख्याने खालील गुन्ह्यांचा समावेश आहे: गुरण 217/2025, 218/2025, 230/2025, कलम 303(2), 3(5) भारतीय न्याय संहिता BNS सह कलम 3(4) गौण खनिज विकास व विनियमन प्रतिबंध अधिनियम। या प्रकरणातील मुख्य आरोपी सुशील उर्फ सुयोग मधुकर सोळंके, वय 35, रा गोंदी ता अंबड जी जालना, हा पोलिसांना चकवा देऊन फरार झाला होता। धडाकेबाज कारवाई। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांनी या प्रकरणाचा तपास हाती घेताच ॲक्शन मोडमध्ये येत आरोपीचा शोध सुरू केला। गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे त्यांनी सापळा रचून आरोपी सुशील सोळंके याच्या मुसक्या आवळल्या। त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 10 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा इशारा। या यशस्वी कारवाईनंतर गोंदी पोलीस प्रशासनाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना सक्त ताकीद दिली आहे। कायदा हातात घेणाऱ्या किंवा कायदा मोडणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला पाठीशी घातले जाणार नाही। परिसरात गुन्हेगारी रोखण्यासाठी अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई सुरूच राहील, असा ठाम इशारा गोंदी पोलिसांनी दिला आहे। पोलीस निरीक्षक अमोल गुर्ले यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे परिसरातून कौतुक होत असून त्यांच्या या पावलामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास गोंदी पोलीस करत आहेत। तर तहसीलदारांच्या लाच प्रकरणातला जो फिर्यादी आहे त्याला अटक करण्यात आलेली, काय गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे, काय बॅकग्राऊंड आहे आणि काय कारवाई करण्यात आली? आरोपी सुयोग सोळंके यास गोंदी पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 217/25 303(2) मध्ये वाळू चोरी प्रकरणामध्ये आज अटक करण्यात आलेली आहे। वाळू चोरीचे गुन्हे दाखल आहेत त्याच्यावरती आणि या अगोदर त्याच्यावर MPDA अंतर्गत पण कारवाई करण्यात आलेली होती। पुढील तपास गोंदी पोलीस करत आहेत।